झाल्याशिवाय तो अपराधी ठरत नाही, तो संशयित आहे. तुकारामाला वेद विद्या सांगण्याचा अधिकार नसतानाही त्याने शूद्रांना वेदांत सांगावयास सुरुवात केलं असं माझ्या कानावर आलेलं आहे. प्रत्यक्ष पुराव्यानिशी त्याचा अपराध सिद्ध झाल्याशिवाय तो अपराधी आहे असं गृहीत धरणं हे न्यायशास्त्राला धरून नाही. ह्या तुमच्या न्यायशास्त्रातल्या गुंतागुंती आम्हाला समजत नाही. पण तुकाराम शूद्र आहे आणि आपल्यासारख्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाच्या घरात एका शूद्राचं एवढं स्वागत व्हावं हे आम्हाला अजिबात मंजूर नाही. काय सिद्धेश्वर शास्त्री बरोबर आहे? बरोबर आहे. शूद्राच्या स्वागतासाठी ह्या दिप्यांची ओवाळणी. तुकाराम जरी शूद्र असला तरी तो अतिथी आहे आणि अतिथी देवो भव असा शास्त्राचा आधार आहे. काय आपण खरोखरच त्या तुक्याला आरत्या ओवाळणार? गृहिणी धर्माला अनुसरून ज्या रीतीनं तुकारामाचं स्वागत व्हावं असं जानकीला वाटतंय त्या रीतीनंच तुकारामाचं स्वागत झालं पाहिजे. मग थांबा जरा, आम्ही जरा वर जाऊन बसतो. आमच्या डोळ्यांनी वैदिक धर्माचा आणखी अदप्पात पाहायची आमची इच्छा नाही. तुमच्या आरत्या ओवाळून झाल्या की तुम्ही आम्हाला खाली बोलवा किंवा तुम्ही तरी वर या. चला सिद्धेश्वर शास्त्री, या माझ्या बरोबर. नमस्कार शास्त्री. हाच तुकाराम का? नाही महाराज, बाहेर गजर करणारे सर्व तुकारामच आहे, परंतु आपण ज्याच्या अपराधाची चौकशी करायला आला आहात तो हा तुकाराम नव्हे. महाराजांनी विचारलंय आत येऊ का? अवश्य. फक्त मला हवा असलेला तुकारामच आत येऊ दे. न्यायदानात गर्दीचा अडथळा नको. मी आणि ज्ञानबा चांभार तेवढे आत येतो. माझं नाव संतू तेली आणि तो ज्ञानू चांभार. या, जा लवकर घेऊन या महाराजांना. ठीक आहे. लेकराला आईनं ओवाळायचं नसतं. दिवाळीच्या दिवशी ओवाळण्याची चाल आहे आमच्या बाईकडे. साक्षात वेदो नारायणा समोर उभा आहे. त्यांच्या तेजोमय प्रकाशाने माझे डोळे अगदी दिपवून गेलेले आहेत. आणखी आणखी हे कशाला? शास्त्री बुवा, हे आहेत तुकाराम महाराज. मी इथला एक शूद्र वाणी महाराज. वेड वाकड काहीतरी गातो आणि भजन करतो. या पोथ्या कसल्या आहेत? हे सगळे माझे अपराध आहेत महाराज. म्हणजे बाबांचे अभंग यात मी सगळे लिहून काढलेले आहेत. आमचा संतू तेरी अगदी वेडा आहे. त्याला आपलं लिहिण्याचं वेळ आहे. आम्ही त्या पंढरीच्या सावळ्या परब्रह्माचे भक्त आहोत. आमच्या वेड्या भावनाची ही वेळ गाणी आहे. तुकोबा, मी या ठिकाणी न्यायाधीश म्हणून आलेलो आहे. न्याय देवता मोठी निष्ठूर असते. तिला मस्तक असतं, हृदय नसतं. चला. ओ रामेश्वर शास्त्री, झाल्या का तुमच्या आरत्या ओवाळून? चला. थांबा, मला आरती ओवाळायची आहे. आई, असं करू नका. स्वागत विठ्ठलाचं करा.
पंढरीहून येताना वाटेत जेजुरीला ज्ञानबानं पांडुरंगाची तसबीर चितारून आणलेली आहे, तर तिचं स्वागत करा. या माळा कसल्या? या तुळशीच्या माळा. आम्हा वारकऱ्यांचा एवढाच काहीतरी एक अलंकार. चला. महाराज, यतिहीन मतिहीन अशा माझ्यासारख्या दीन दुबळ्याची आपल्या घरात यायची लायकी नाही. मी इथं तुळशी वृंदाजवळ थांबतो. आपण शास्त्री मंडळीशी चर्चा करा आणि योग्य काय तो न्यायदान करा. मला ते मान्य असेल. नाही, न्यायासनासमोर वादी आणि प्रतिवादी दोघेही पाहिजेत. मंबाजी बुवा, आपणच यावं. नाही म्हणजे रामनायकाचार्य रामेश्वर शास्त्री कितीही झालं तरी वैदिक धर्माचे अभिमानी, ते काय या शूद्राला घरात घेतील? नमस्कार नमस्कार देवा. काय वारी विरी ठीक झाली? भेटला का पांडुरंग? तो काय सदैव आमच्या बरोबर असतो. अस दामाजीला तो महार होऊन भेटला. जनाबाईच्या घरी त्यानं जात ओढलं. नामदेवाच्या घरी तो जेवला. आता तुझ्या घरी कोणत्या रूपाने यायचं कबूल केलंय त्यानं? मी काय सांगू, माझी विटाई माऊली ही आईच्या रूपानं सुद्धा प्रगट होईल. तथास्तु तथास्तु. काय तथास तू? आई चुकून बोललो. तोंड उपड्याला बांधून घ्या. चुकून बोललो म्हणे. अहो ब्रह्ममुखातले शब्द आहेत ते पटकन खरे व्हायचे. बसा. मंबाजी, न्यायासनासमोर बसण्याचा अधिकार फक्त न्यायाधीशांनाच आहे. ठीक आहे, तसंही काही हरकत नाही. हा, मंबाजी बुवा, सांगा तुमचं म्हणणं. तर ह्या तुक्या वानगटानं मंबाजी, न्यायासनासमोर अभद्र भाषा उच्चारू नका. तुकारामानं असं म्हणा. ठीक तसंही यानं वैदिक धर्माविरुद्ध बंड पुकारलेला आहे. पहिला अपराध, संस्कृतातली वेदवाणी यानं प्राकृतात सांगून ती भ्रष्ट केली आहे. महाराज, हा जर माझा अपराध असेल तर याचं शासन माझ्या आधी पराप्तर गुरुला व्हायला हवं. कुठं असतो तो? आळंदीला. ज्ञानी याचा राजा ज्ञानदेव समाधी अवस्थेत आहे. त्यांनीच आम्हाला हा उपदेश केला की ये मराठीची ये नगरी, वेदो विद्येचा सुकाळो घरी, देणे घेणे सुखची वरी, देई या जना. माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृताचे पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके, मिळवीन पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. वा, मराठी बोल अमृताशी पैजा जिंकणार काय? हो, संस्कृत ही देवाला निर्माण केलेली भाषा आहे. संस्कृत ही देवानं निर्माण केली, मग मराठी काय माकडाने निर्माण केली? मुला, तू मध्ये बोलू नकोस. तुकारामाला काय ते उत्तर देऊ दे. बोलू दे बोलू दे, त्यालाही बोलू दे. त्याला सुद्धा आम्ही न्यायासनासमोर उभा केला आहे. आमचा दावा या तुक्या विरुद्ध आणि त्याच्या या चांडाळ चौकडी विरुद्ध आहे. ठीक आहे, यापुढे तो बोलायला लागला तर आम्ही त्याला अडवणार नाही. माझी तयारी आहे महाराज. तुझं नाव काय? संतू तेली ना? होय महाराज, माझी तयारी आहे. आणि माझं बी लिवा ज्ञानू चांबार. ठीक आहे, बोला मंबाजी बुवा. अहो, वेद विद्या ही काय तेली तांबोळ्यांसाठी आणि शूद्रांसाठी आहे का? आणि मग आम्ही ब्राह्मणांनी 12 वर्ष तपश्चर्या का करावी? मी 12 वर्ष पैठणला अध्ययन करून दशग्रंथाचं पाठांतर केलं ते का? दशग्रंथाचं पाठांतर केलं. वा, त्याचा काय उपयोग?
थोडे काय थोडे वाजविते तुझे, थोडे काय थोडे वाजविते तुझे, थोडे काय थोडे वाजविते तुझे, हवे मीन दैसे पाठांचे, हवे मीन दैसे पाठांचे, थोडे काय थोडे वाजविते तुझे, थोडे काय थोडे वाजविते तुझे, हवे मीन दैसे पाठांचे, हवे मीन दैसे पाठांचे, थोडे काय थोडे वाजविते तुझे, थोडे काय थोडे वाजविते तुझे. तुका म्हणे घरा निष्ठावंत भाव, 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 तुका म्हणे घरा निष्ठावंत पहा महाराज पहा, जिथं तिथं तुका म्हणे. परवा देवळात प्रवचन सांगताना पोरं सोरं सुद्धा आमची थट्टा करायला लागली. आम्ही चुकून अर्जुनाची पत्नी रुक्मिणी म्हटलं. माणूस काही चुकत नाही. म्हणजे तुम्हाला कथा करता येत नाही. बाबांच्या कथेला या. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरा गवाळ्यांचे काम नोहे. म्हणे पाहिजे जातीचे. आमचे रामनायकाचार्य काय शूद्र आहेत? गेली 50 वर्ष कधी 3 वेळचं स्नान चुकवलं नाही की कधी संध्या सोडली नाही. काय करायची आहे ती संध्या आणि स्नान? नाही निर्मळता जीवना, काय करील हिंगणा. पहा पहा महाराज, स्नान संध्येची टिंगल टवाळी करतायत. उद्या पूजा प्रदक्षिणेची सुद्धा करतील. एकदा नाही 10दा करीन. प्रदक्षिणा म्हणे. पोटात नाही प्रेम आणि मनात नाही भाव. प्रदक्षिणा काढताय. अरे माझा घाण्याचा बैल सुद्धा दिवसभर फिरत असतो घाण्याभोवती. म्हणून काय तो प्रदक्षिणेचं पुण्य जोडतो? संतो, अरे किती बोलशील महाराज. आपण एवढे का संतापता? आपण सांगा ती शिक्षा मला मान्य आहे.
आमचा अपराध काय आहे हे आम्हाला किती पटवण्याचा प्रयत्न केला तरी ते आम्हाला पटणार नाही. तुमच्या वाणीला व्यर्थ क्षीण देऊ नका. मी काशीला जाऊन अध्ययन केलेलं आहे, दशग्रंथांचं पाठांतर केलेलं आहे. असला अहंकार मी कधीही दाखवला नाही. असल्या अहंकारानं भरलेल्या ज्ञानाची आम्हा वैष्णवाला सतत चीड येते. कोड आलेल्या माणसाच्या गोरेपणासारखी हे ज्ञान किती शुभ्र असलं तरी हे किळसवाण आहे. कोडियांचे गोरेपण तैसे अहंकारी जीवन. महाराज, यांच्या ढोंगाला तुम्ही भुलू नका. अहो याने आम्हाला बैल सुद्धा म्हटले. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आता का पांडुरंग? सिद्धेश्वर, कोणता रे तो त्याचा श्लोक? आठवतो. का अभंग म्हणायला भीती वाटते की काय? थांब रे, मी जरा आठवतो. अहो डोसका कशा पायी खाजवत्या? साखरेच्या गोण्या बैलाची पाठी अरे शेवटी खरी म्हणे. कावळ्याच्या गळा मुक्ता फळमाळा तरी काय त्याला मुसळ सोमे. पांडुरंग. अरे वा, या कावळ्याचं तर मी आत्ताच ऐकतो. म्हणजे दांभिकपणा विरुद्ध लिहिलेलं तुम्ही काहीच ऐकलं नाही तर? कोण? आम्ही दांभिक? होय, तुम्हीच दांभिक. वांछेने दाविले दरबार लक्ष्मण. वांछेने दाविले दरबार लक्ष्मण. वांछेने दाविले दरबार लक्ष्मण. वांछेने दाविले मग यात तुम्हाला क्रोध काय यावा?
तुम्हाला वेदार्थ कळला नाही की तुमचं ज्ञान अहंकारी आहे. आमचं बंड दंभाविरुद्ध आहे, मंबाजी सारख्या सच्चिल्ल ब्राह्मणा विरुद्ध नाही. आहाहाहा. पायांचं तीर्थ घ्यावं याच्या. पहा पहा कसे मातले आहेत हे. मंबाजी महाराज क्रोध आवरा. महू मेणाहुनी आम्ही विष्णुदास. आम्हाला कुणाशीच वैर करायचा नाही. आपल्या सारख्यांच्या आशीर्वादानं आम्ही 4 शब्द बोलतो. पांडुरंगाच्या कृपेनं आम्ही भजन करतो, कीर्तन करतो. तर पांडुरंग तुझ्यावर कृपा करतो आणि आमच्यावर करत नाही. तू शूद्राने आमच्या ब्राह्मणांचा दास व्हावं, तू आमचा गुरु व्हायला बघतोस. दास? या जगात कोणीही मानव कोणाचा दास असता कामा नये. आणि हेच सांगण्यासाठी नामदेवांचा अवतार झाला. समता वर्तावी, अहंता खंडावी. समता वर्तावी, अहंता खंडावी. नाही शास्त्री बुवा, माणूस माणसाचा केव्हाही दास होता कामा नये. तरीच जन्मायावे दास ईश्वराचे भावे. वा 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 वा. सर्वांनी ईश्वराचा दास झाल्यावर ऐहिक कर्म कुणी करायची? हा गेलो चांभार उद्या ईश्वराचा दास झाल्यावर आम्ही आमचे जोडे काय या रामनायकाचार्यांकडून शिवून घ्यावे? प्राप्त कर्म सोडून कोणालाही आम्ही हरिभक्ती करायला सांगत नाही. आणि उद्या शिवावेच लागले तर त्याच्यात काय कमीपणा आहे? छे 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 छे. प्राण गेला तरी मी माझे जोडे शिवणार नाही. अरे वा. परत जाणार नाही खरं, काट जातील पायात. अहो तुम्ही का जोड शिवणार? तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, हे रागवाळाचे महाराज क्षमा करा. अडाणी लेकरू आहे. आम्ही शिक्षेला उभे आहोत. अपराधाचं माप आमच्या पदरात टाकायचा व्यर्थ खटाटप करू नका. महाराज, या ढोंगाला भुलू नका. आम्हा मठाधिपतींना ढोंगी म्हणतोस आणि तू महाराज, या शूद्राच्या उन्मत्तपणाबद्दल त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे. शतपथ ब्राह्मणामध्ये असं स्वच्छ म्हटलं आहे की शूद्र हे चालतं बोलतं स्मशान आहे, असं शास्त्रांनी म्हटलंय. आणि तू वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा म्हणून तू वेदाधिकार सांगायला लागलास का रे? महाराज, मी वेदाधिकार सांगत नाही. मग तू हे कवित्व का करतोस? महाराज, हे अभंग माझे नाही. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी तो विश्वंभरे बोलविले पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. म्हणे विश्वंभरे बोलविली. अरे 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 अरे, गावातले कोणी सोळभर उठतात आणि वेदांत सांगायला लागतात. हा संतू तेरी, हा गेल्या चांभार, तो रामोशी आणि गंगाधर महांबरांसारखे या शूद्रांच्या नादी लागलेले शूद्र हो झालेले ब्राह्मण वेदांत सांगायला लागले. तैत्तरीय संहिता म्हणते घोडा आणि शूद्र ही माणसांची वाहनं आहेत असं शास्त्र सांगतं. शूद्रांनी त्रैवर्णिकांचे रथ ओढले पाहिजे. ते सोडून तू यांना तुझ्या बरोबर ब्रह्मज्ञान शिकवायला लागलास. मग आम्ही ब्राह्मणाने काय करायचे? त्यांचं चुकत असेल तर त्यांचं सुधारायचं. हा तेवढा एकच उद्योग आहे वाटतं आम्हाला. अध्ययन आणि अध्यापन हे सोडून ब्राह्मणांना दुसरा काही उद्योग असता कामा नये. झालं हे पण तूच सांग. मग हा, पहा पहा काय चाललंय पहा. शिकवायला लाग. शास्त्री बुवा, थोडे शांत राहा.
तुकाराम, हा तुझा अपराध तुला मान्य आहे? हा म्हणजे कंचाजी. आता यांनी सांगितला तो. आता यांनी आणि केव्हा सांगितलं? नुसती होळी पेटल्या तर वाव आणि केव केव करायला. ज्ञानबा, थांबा. आपण देहांताची शिक्षा जरी मला फरमावली तर एकदा नाही दहांदा सांगेन की मी अपराधी नाही. आणि या उपर आपली काय ती इच्छा. दीन दुबळ्यांचा कळवळा, दंभाची चीज, जन्मदात थोरवीचा निषेध आणि पांडुरंगा विषयीचा दृढ भाव हे जर माझे अपराध असतील तर मला जरूर शासन करा. महाराज काय बोलताय? संतू, आणखी बोलू रामेश्वर शास्त्रींना त्रास देऊ नको. महाराज, बाबांनी सांगितलं ते मला सांगू द्या. ज्ञानबा, आता आपल्या मानवाची वाणी ठपली रे. साक्षात वेदमूर्ती समोर आपण उभे आहोत. त्यांच्या मुखातून येईल तोच न्याय. पण तुम्हाला तुमची बाजू मांडायला देणं हे न्यायाधीश म्हणून माझं कर्तव्य आहे. महाराज, तन मन तिथले पंढरी राया, तन मन तिथले पंढरी राया, आता उरले काही नाही पांडुरंगा. या विठ्ठलाला माझी जर काही चाड असेल तर तोच आम्हा भक्तांची बाजू मांडेल. त्यांनी सांगितलं तेच आम्ही सांगितलं. काय सांगितलं तर त्याचं त्यालाच सांगू दे. महाराज, मी आपली धर्मपत्नी आहे. पतीच्या पावलांची मी स्वामिनी. न्यायदानात पतीची पावली चुकीच्या मार्गाने गेलं तर ते सावरणं माझं कर्तव्य आहे. मी सांगते तुकाराम महाराजांनी काय सांगितलं ते. हो, तुम्हाला मध्ये बोलण्याचा काय अधिकार? तुकारामानं हे जीभ दिलेला नाही, तेव्हा न्यायाच्या आधारानं जानकी ते काम करू शकते. सांगा. Yeah.
विठाई बोलली. आता फक्त तुम्ही शिक्षा फरमावा. तुकाराम, न्याय देवता मोठी कठोर असते. पांडुरंगाविषयीचा तुझा भाव दृढ असेल, पण शास्त्र निर्बंध भावना जाणत नाही. न्यायाधीशाला शास्त्र निर्बंधाच्या आधारे न्यायदान करावं लागतं. शूद्राला वेद वाचण्याचाच नव्हे तर श्रवण करण्याचा अधिकार देखील शास्त्रानं दिलेला नाही. आणि वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा असं म्हणून शूद्रांना वेदाधिकार नसावा या शास्त्र निर्बंधाचं तू उल्लंघन केलेलं आहेस. पांडुरंग तेव्हा तुझे अभंग शास्त्राच्या विरुद्ध आहे. तुझे अभंग या सावता तेल्याने ग्रंथबद्ध केले. शूद्रानं ग्रंथ रचना करणं हा तर महान अपराध आहे. तस्मात तात्काळ तुला हे अभंग इंद्रायणीच्या दोहात बुडवले पाहिजे. काय केलं हे? शास्त्रवचनाच्या आधाराने बुद्धीला पटला तोच न्याय दिलाय मी. कुठली ती शास्त्रवचन? शूद्राच्या समोर शास्त्रवचनाचा उच्चार करणं हे सुद्धा महत्भाव आहे. ए संत्या, उचल ते गाठोड, घे डोक्यावर आणि नेऊन टाक बुडव त्या इंद्रायणी मध्ये. एवढ्या भ्रमात आहात तुम्ही मौवाची बुवा. या अशा वया बुडून अभंग बुडणार. त्यांचं नाव अभंग आहे, अभंग. त्याला कधीच भंग नाही. महाराजांनी केलेलं कवित्व हे मी माझ्या हाताने लिहिलं म्हणून तुम्हाला ते समजवता येईल. पण या गेल्या चांबाराच्या मुखातले अभंग कुठे नेऊन बुडवणार? आज या देऊ गावात रोज सकाळी जात्यावर जे अभंग गायले जातात ते हेच आहे. मोठेवरचा बैल रोज याच अभंगाच्या नादानं आपली शेत पाजतो. आई आपल्या लेकराला कुशीत घेऊन झोपताना याच अभंगाची अंगाई म्हणते. लोहार मेटावर लोखंडावर खाव बसवताना याच विठ्ठल नामाच्या गजरात बसवतो. सोनाराचे नाजूक हात याच अभंगाच्या तालावर दागिने घडवतात. लोहगावचा रावा महार रस्ते झाडताना हेच अभंग म्हणतो. मग सांगा 12 गाव मावळाच्या या मुखात बसलेले अभंग तुम्ही कुठे नेऊन बुडवणार? बडबड वाटेल तेवढी बडबड कर. संतू, बोलू नकोस रे बाबा. इथून आपलं माणसाशी करायचं भांडण मिटलं. आता यापुढे आपला वैरी विठ्ठल त्याच्या पायाची धरणं धरून बसतो आणि विचारतो की माझ्या संतूची, माझ्या गेण्याची फुलासारखी मन पायाखाली चिडवताना तुला काय रे स्वार्थ दिसला? आवा कुठे गेला सा? कवा धरणं शोधतीये मी. आता इट्टल इट्टल करीत इथं टाळ कुठे बसला सा भय? दिंडी कवा धरणं आली पण तुमचा पत्त्या नाही कुठं. आणि आज काय ह्या शस्त्रास्नी ज्ञान सांगा आलाय बा इथं. आता तो कोणालाही ज्ञान शिकवणार नाही. बंद काय तुझा थोबाड. अरे तुझ्या मठात माझी पोरं जेवली तेव्हापासून हगवण लागली त्यासनी. काय रा काही चिंटूक बिटूक केलं सकी काय? आणि तुम्हाला सांगती ह्या शेस्त्रास्नी असं ज्ञान सांगण्यापरीस भांबुऱ्याच्या खडकसनी जाऊन सांगा. सकाळपासून दिंडी येणार म्हणून तशीच उभी राहिले आम्ही. पोटात पाणी बी नाही माझ्या सकाळ धरणं. म्हणजे तू अजून जेवली नाहीस का? अगं तुझ्यासारख्या बाया जेवत असतील आपल्या दादल्याच्या अगोदर, पर मॅथ्यातली धावा. हावले तू या माऊलीला असं बोलू नकोस. हावले होय ग बाई. आत्ता ग बाया असं पोर मेल्या ग समत्यांची तोंड कशा बाई? होय काकी, संत्याच्या हाताने थोर केलेलं हे पोर इंद्रावणीच्या दोहात बुडवाया सांगतात शास्त्री बाबा. या बाया आता ह्यांच्या बाच काय गेलं यार? हा बाकी ह्या शस्त्रास्नी असं भांडणं बिघड धंदाच नसतोय मुळी कुठला. हावले आता आपल्याला देवाशी भांडायचं आहे. देवाजवळ बसून भांडायचं आहे. देवाजवळ उपवास करायचे आहे. त्यांच्याजवळ दाद मागायची आहे. तो देव एकदा भेटला ना तर त्याला विचारा त्याच्या पाच गेल्या जन्मीचं काय देणं लागत असेल ना तर सांग म्हणावं. माझं मन भरलेलं आहे पैक्यानं असं देणं चुकतं करून टाकतो म्हणावं. आणि तुम्हाला सांगती हे भांडण्याचं काय ते लवकर आठ पाणी घरला या. पोरं उपाशी आहे ती. आई थांबा जरा, पोरांना खायला घेऊन जा. नको ग बाय, या मंब्याच्या मठात जेवल्यापासून माझी पोरं दुसऱ्याच्या घरला काय बी खायची नाही. लवकर या.
काय आता उपवासाचं तंत्र वाटतं? मंबाजी, शास्त्री बुवा, लवकर माझ्या दृष्टी आढवा. महाराज, अभंग बुडवण्याची आज्ञा मला मान्य आहे. संतू, वया नेऊन गंगार्पण कर. नाही म्हणजे आम्ही येतो ना सोबतीला. अंधार पडलाय, रात्रही खूप होत चालली. एकटा कुठं जाशील बाबा? रामनायकाचार्य, तुम्ही जा बाबा, काहीतरी विपरीत घडायला नको. चला. संतू, जा बाबा. आपण पांडुरंगाला याचा जा विचारूया. आणि संताजी, आईना पंढरीचा प्रसाद दे. आई, आई युद्धावर निघालो. आई आशीर्वाद दे. आई आशीर्वाद दे. विजयी व्हा, चिरंजीव व्हा. चला रामनायकाचार्य, तुम्ही पण चला. काय शास्त्री बुवा, वाघोलीला जायचं प्रस्थान केव्हा ठेवायचं? मंबाजी, सिद्धेश्वर, माझ्या नजरे आडवा. नाही म्हणजे पण एक अक्षर बोलू नका. चला, जा, चला. चल तेव्हा. जानकी, जानकी, माझ्या अंगाचा अचानक भडका उडालाय. मला पाणी दे जानकी, मला पाणी दे. महाराज, हा दाह चित्ताचा नाही. हा दाह तुम्हाला पाण्यात क्षमणार नाही. हा दाह तुमच्या चित्तातला आहे. माझ्या चित्ताचा दाह होण्याचं कारण काय? तुमची मनोदेवता संत तुकाराम महाराजांना न्याय मिळाला नाही असे ओरडून सांगत आहे. नाही नाही, मी शास्त्र वचनाच्या आधाराने न्याय दिलेला आहे. तुकाराम महाराजांना न्याय देणं आणि एखाद्या चोराला न्याय देणं सारखं नाही. तुम्हीच म्हणाला होता ना, मी संत तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व श्रद्धेनं मानतो. बरोबर होतं ते. प्रत्येकाची श्रद्धा कुठे ना कुठे असतेच. नाही, मला मुळीच मान्य नाही. माझी श्रद्धा कुठेच नाही. मग आपण तुकाराम महाराजांविरुद्ध निर्णय दिला तो कोणत्या आधारानं? वेदवचनांच्या आधारानं. म्हणजे वेदवचनांवर तुमची श्रद्धा आहे तर मग वेदवचनच ग्राह्य मानलीच का पाहिजे? वेद अपौरुषेय आहेत. कशावरून? कशावरून म्हणजे पुरातन ऋषींना सुद्धा तू खोटं ठरवणार. व्यासमार्गिकींचं कुळ काय होतं? ऋषींच्या कुळाविषयी कधी आपण विचार करतो का? तुकाराम ऋषी? का नाही? शूद्र कुळातला तुकाराम ऋषी. व्यास वाल्मिकींचं कुळ काय होतं? ऋषींच्या कुळाविषयी कधी आपण विचार करतो का? तुकाराम ऋषी? तुकाराम ऋषी? तुकाराम ऋषी? तुकाराम ऋषी? जानकी, जानकी, माझं न्यायदान चुकलं. आम्ही नुसते शब्द ज्ञानी. वेदांचा तो अर्थ आम्हासच ठावा असं तुकाराम म्हणाल. सांग जानकी, काय चुकलं त्याचं? सांग जानकी, या अपराधाचं प्रायचित्त मी कसं घेऊ? असाच जाऊन त्या ऋषीवराचे पाय धरतो. हे प्रायश्चित्त पूर्ण नाही. त्यांचे अभंग तारा. नाही, आता ते शक्य नाही. मी न्यायासनावरून न्याय दिला आहे. एव्हाना त्याचे अभंग बुडालेही असतील. हा भ्रम तुमच्या मनात अजूनही असेल तर तो दूर करता येईल. संत तुकाराम महाराजांचे अभंग तारता येतील. सांग, सांग जानकी, मी वाटेल ते करायला तयार आहे. मग हा पांडुरंगाचा प्रसाद मस्तकी धारण करा आणि या क्षणी निघा माझ्यासोबत.